Good morning, everyone. Today we are going to start the new point, new concept. So that is the enthalpy. What is that? Enthalpy. What is meant by enthalpy? Enthalpy, it is represented as H. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट बघायचा आपल्याला, रिलेशन बिटवीन. याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट बघायचा आपल्याला, रिलेशन बिटवीन H अँड U. H म्हणजे एन्थाल्पी आणि U म्हणजे इंटरनल एनर्जी. मग एन्थाल्पीचे डेफिनेशन काय होते? हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. आणखीन एक डेफिनेशन आपल्याला सांगायची आहे. हीट कंटेंट ऑफ सिस्टीम, हीट कंटेंट ऑफ सिस्टीम at a constant pressure. Constant pressure is called enthalpy. त्याचबरोबर दुसरी डेफिनेशन आपल्याला अशीही सांगता येते, टोटल अमाउंट ऑफ or total energy content of the system including. दुसरी डेफिनेशन, टोटल अमाउंट ऑफ किंवा टोटल एनर्जी कंटेंट, टोटल एनर्जी, अमाऊंट ऑफ एनर्जी सुद्धा म्हणू शकता. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा टोटल एनर्जी कंटेंट ऑफ अ सिस्टीम, कंटेंट ऑफ अ सिस्टीम including pressure, volume, type of energy is called enthalpy. Enthalpy म्हणजे H. एन्थाल्पीच्या बाबतीत आणखीन जर थोडंसं बघायचं झालं, H म्हणजे याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, H इज इक्वल टू U प्लस PV. H म्हणजे काय आहे? एन्थाल्पी. H म्हणजे आहे एन्थाल्पी. U म्हणजे इंटरनल एनर्जी आणि P आणि काय आहे? प्रेशर. त्याचबरोबर V म्हणजे व्हॉल्यूम आहे. आता याला जर विचार करायचा गेला, H म्हणजे बेसिकली काय सांगता येईल? हीट कंटेंट. H म्हणजे हीट कंटेंट, ज्याच्यामध्ये हीट असते. आता कशामध्ये हीट असते? एखाद्या सिस्टीमसाठी हीट ॲब्सॉर्ब केली जाते किंवा इव्हॉल्व केली जाते, त्याला आपण हीट कंटेंट. जेव्हा हीट ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व होते तेव्हा त्या मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी, मॉलिक्यूलची किंवा ॲटमची किंवा इलेक्ट्रॉनची इंटरनल एनर्जी चेंज होते. कधी? एक पर्टिक्युलर प्रेशर एस्टॅब्लिश केल्यानंतर. टू एस्टॅब्लिश अ सिस्टीम. आपण सिस्टीम एस्टॅब्लिश केल्यानंतर आता त्या सिस्टीमचं ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा सिस्टीम ॲट प्रेशर, कॉन्स्टंट म्हणण्याऐवजी आपण त्याच्यानंतर परत मांडायचं आहे आपल्याला, ॲट प्रेशरला P अँड व्हॉल्यूम V. तर फ्रॉम एम्प्टी स्पेस असं म्हणू शकतो आपण. समजा ही सिस्टीम आहे, या सिस्टीमचं
आता आपल्याला याच्यामध्ये काय आहे काय नाही हे कधी सांगावं लागेल, जर याच्यामध्ये हीट चेंज झालेली या सिस्टीममध्ये जर काही हीट चेंज झाला आहे किंवा मॉलिक्यूल आहेत, ॲटम आहेत, तर हीट चेंज म्हणजेच एन्थाल्पी. नुसती एन्थाल्पी, ॲब्सोल्यूट एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, बट वी कॅल्क्युलेट चेंज इन एन्थाल्पी. आपण चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. तेव्हा ती सिस्टीम आपल्याला म्हणजे काहीच नाही, नथिंग टू समथिंग, म्हणजे याच्यामध्ये काहीच नव्हतं. मग आपण याच्यामध्ये गॅस भरला, मग त्या गॅसचे ॲटम्स असतील, मॉलिक्यूल असतील, आयन्स असतील, याच्यामध्ये प्रेशरनुसार किंवा व्हॉल्यूमनुसार, या गॅस असेल तर या गॅसचं प्रेशर आलं, जर गॅस असेल तर या गॅसचा व्हॉल्यूमसुद्धा आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे नथिंग टू समथिंग, म्हणजे काहीच नव्हतं, काहीच नसल्यापासून काहीतरी आहे, याच्या बाबतीत आपल्याला त्या कन्सेप्ट रिप्रेझेंट करायच्या आहेत. मग जर एन्थाल्पी जर बघायचं असाल तर एन्थाल्पीचं बेसिक युनिट येतं जूल. एचचं युनिट आहे जूल, त्याला आपण जेने रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर इवन बेसिकली किलो जूल पर मोल असं सुद्धा त्याचं युनिट काउंट केलं जात असतं. इथंपर्यंत कळलं का? बघा, एन्थाल्पीला आपण एचने रिप्रेझेंट करतो. या एन्थाल्पीसोबत आपल्याला एन्थाल्पीचं आणि इंटरनल एनर्जीचं रिलेशनसुद्धा पाहायचं आहे. मग डेफिनेशन काय एन्थाल्पीचं? हीट कंटेंट ऑफ अ सिस्टीम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर किंवा टोटल हीट एनर्जी कंटेंट ऑफ अ सिस्टीम इन्क्लुडिंग प्रेशर, हे प्रेशर आहे, पी आणि प्रेशर, व्हॉल्यूम, टाईप ऑफ एनर्जी इज कॉल्ड एन्थाल्पी. ओनली एन्थाल्पी cannot be calculated, we calculate a change in enthalpy. कारण एच का, अगर एच के बारे में कुछ कहा जाए तो एच का कोई सिग्निफिकेंस नहीं है, एच आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. ओनली एच कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड बट चेंज इन एच कॅल्क्युलेटेड. एच कॅल्क्युलेट करता येत नाही, पण चेंज इन एच म्हणजे डेल्टा एच कॅल्क्युलेट करता येतो. चेंज इन इंटरनल चेंज इन एन्थाल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग आता आपण जे डेफिनेशन मांडले, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. एच म्हणजे काय? एन्थाल्पी. पी म्हणजे काय? प्रेशर. व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. इवन तेच इक्वेशन एच इज इक्वल टू ई प्लस पी व्ही असं सुद्धा काही टेक्स्टबुकमध्ये मांडलेलं आहे. मग जर आपल्याला चेंज इन एन्थाल्पी जर कॅल्क्युलेट करायचं असेल, इफ वी कॅल्क्युलेट चेंज इन एन्थाल्पी, that time we taking here delta H change in enthalpy. त्याचबरोबर एन्थाल्पी चेंज झाले की चेंज इन इंटरनल एनर्जी, किंवा याच्याच बरोबर तुम्ही हे पण इक्वेशन मांडू शकता, चेंज इन ई प्लस चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम. हे इक्वेशन तुम्ही असं पण काही टेक्स्टबुकमध्ये असं पण आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा पी व्ही, डेल्टा पी व्ही. आता या इक्वेशनला आपल्याला वेगवेगळ्या टर्म्ससाठी वापरायचं आहे. डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी, डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी, डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी. त्याचबरोबर डेल्टा ई और डेल्टा यू त्याला म्हणायचं चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि चेंज इन प्रेशर और व्हॉल्यूम, पी याने प्रेशर, व्ही याने व्हॉल्यूम. तर अशा प्रकारच्या या कन्सेप्ट आपल्याला पाहता येतात. मग आता याच्या पुढं आपण थोडंसं जाऊ. बघा, सगळ्या कन्सेप्ट कळल्या का? एन्थाल्पी म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये, आता याला जर तुम्ही सिस्टीम कन्सिडर करत असाल तर या सिस्टीममध्ये जो कुठला गॅस फिलअप केलेला आहे, जो कुठला गॅस भरलेला आहे, त्या गॅसचं प्रेशर आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम. मग या गॅसनी हीट ॲब्सॉर्ब केली किंवा हीट लिबरेट केली, याच्यामध्ये जो काही चेंज झालेला आहे. आपण एखाद्या माणूस किती बुद्धिमान आहे, अगोदर किती होता, खूप बुद्धिमान आहे म्हणजे कुठून ना कुठून तरी त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे खूप बुद्धिमान आहे म्हणजे अगोदर कमी होता नंतर जास्त, असं आपण चेंज पाहतो, बरोबर आहे का? तर तशा प्रकारे एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये जर एन्थाल्पी आपण चेक करणार असाल, आणि या एन्थाल्पीमुळं थर्मोकेमिस्ट्रीमध्ये खूप काही चेंजेस झालेले आहेत.
कारण जेव्हा सिस्टीम विचार करता सिस्टीममध्ये काहीच नव्हतं, मग कुठला तरी गॅस फिलअप केला. गॅस फिलअप केल्यानंतर त्या गॅसचं प्रेशर, त्या गॅसचं व्हॉल्यूम याचा विचार करावा लागतो आणि मग प्रेशर, व्हॉल्यूम, त्या गॅसची इंटरनल एनर्जी या सगळ्याला एकत्रितपणे इथं बघितलं टोटल एनर्जी कंटेंट ऑफ अ सिस्टीम. या सिस्टीममध्ये जी काही एनर्जी आहे कोणती, इन्क्लुडिंग प्रेशर व्हॉल्यूम. मग प्रेशर व्हॉल्यूमची एनर्जी घेतलेली आहे. त्याचबरोबर याची आणखीन कोणती एनर्जी, इंटरनल एनर्जी. या सगळ्यांची ॲडिशन म्हणजेच काय, प्रेशर व्हॉल्यूम बेसिकली या दोघांचा प्रॉडक्ट येतो, कारण याच्यामुळं हे दोघं प्रपोर्शनलमध्ये येतात. आणि त्याचबरोबर ही इंटरनल एनर्जी आहे, या सगळ्या टर्म जेव्हा चेंज होतात त्याला आपण म्हणतो, तेव्हा काय म्हणतो आपण त्याला, एन्थाल्पी. आता या इक्वेशनला आपल्याला परत कंटिन्यू करायचं आहे इथून पुढं. तर जरा काळजीपूर्वक कॉन्सन्ट्रेट करा. आपल्याला हा एन्थाल्पीचा याच्यावरती खूप सारे न्यूमेरिकल क्वेश्चन JEE किंवा नीटला विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या कन्सेप्ट खूप स्लोली घेतो आहे. प्रयत्न असा आहे माझा की आपल्याला सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजतील. आत्ताच आपण एक इक्वेशन मांडलेलं होतं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा PV इवन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा ई. याच्याऐवजी ई पण वापरलं जातं आहे काही टेक्स्टबुकमध्ये, डेल्टा PV. डेल्टा डेल्टा यू म्हणजेच डेल्टा ई आहे असं आपण म्हणू शकता. त्या दोन्हीपैकी कुठलाही, हा किंवा हा, असं आपण यूज करू शकता. आता आपल्याला माहिती आहे एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. एन्थाल्पी स्टेट फंक्शन असल्यामुळं त्याचं आपल्याला, आता डेल्टा पी म्हणजे काय, डेल्टाचा मिनिंग आहे चेंज. डेल्टाचं मिनिंग काय, चेंज. मग चेंज कोणाकोणाचा, प्रेशरचा पण आणि व्हॉल्यूमचा पण. मग इनिशियल प्रेशर P1, इनिशियल व्हॉल्यूम V1, याचं कन्व्हर्शन होतं फायनल व्हॉल्यूम P2, फायनल व्हॉल्यूम V2. याला आपण डेल्टा पी म्हणतो. मग हे इक्वेशन आपल्याला असं मांडता येईल का, मग हे इक्वेशन आपण असं मांडू, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस ब्रॅकेटमध्ये P2 V2 मायनस P1 V1, कारण चेंज मांडायचं आहे. आणि मग या इक्वेशनशी रिलेटेड, आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनशी रिलेटेड दोन टर्म रिअलाईज होतात, कारण प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोनही टर्म या इक्वेशनमध्ये व्हॅरिएबल्स आहेत आणि याचा यूज बऱ्याच ठिकाणी केला जातो. बेसिकली या इक्वेशनचं 100% कॅल्क्युलेशनसाठी यूज केला जातो. तरीसुद्धा याचे दोन पार्ट्समध्ये कन्व्हर्शन होत आहे. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला किंवा ॲट कॉन्स्टंट प्रेशरला. कुठल्या ठिकाणी, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशरला. म्हणजे ज्या ठिकाणी डेल्टा V0 आहे, ज्या ठिकाणी डेल्टा P0 आहे, असं आपण म्हणू शकतो. मग या इक्वेशनमध्ये कसा चेंज होतो पहा. हे इक्वेशन डेल्टा एच जशाच तसा, त्याचबरोबर डेल्टा यू जशाच तसा. काय कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळं ती टर्म बाहेर आली. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, ती टर्म बाहेर आली. मग चेंज काय होणार आहे, प्रेशरचे, डेल्टा पी. हे इक्वेशन आपण असं सुद्धा मांडू शकतो. तर दुसरी कंडिशन या ठिकाणी, डेल्टा एच इज इक्वल टू, बघा जे टर्म काय आहे, कॉन्स्टंट काय, व्हॉल्यूम. मग चेंज काय होणार आहे, प्रेशर चेंज होणार आहे. कारण दोन व्हॅरिएबल टर्म्स आहेत. कोणत्या, प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन व्हॅरिएबल टर्म्स आहेत या इक्वेशनमध्ये. मग जी कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढलं, या फॉर्म्युल्याच्या बाहेर काढलं, बघा कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढलं, चेंज काय होणार आहे, प्रेशर चेंज. मग इकडं डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस, आता इथं काय कॉन्स्टंट प्रेशर आहे, प्रेशरला काय केलं आपण, बाहेर काढलं. मग चेंज काय होणार आहे, डेल्टा व्ही. चेंज होणार आहे व्हॉल्यूम. याला आपण ब्रॅकेट टाकू शकतो, नाही टाकलं तर काही अडचण नाही. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे जो चेंज होणार आहे. डेल्टा व्हीचा मिनिंग चेंज, पीचा मिनिंग चेंज. ऑल क्लिअर. डेल्टाचा मिनिंग चेंज, प्रेशर चेंज,
काय कॉन्स्टंट? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला बाहेर. काय कॉन्स्टंट आहे? प्रेशर. बाहेर चेंज काय होणार आहे? व्हॉल्यूम. तर अशा प्रकारचं. पण फॉर आयडियल गॅस, या इक्वेशन फॉर आयडियल गॅससाठी इंटरनल एनर्जी, फॉर आयडियल गॅस इंटरनल एनर्जी ओनली डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. फॉर आयडियल गॅस, for ideal gas internal energy is only depends upon temperature. तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजेच काय? इंटरनल एनर्जीला आपण काय रिप्रेझेंट करतो? यू. फॉर कशासाठी? आयडियल गॅस. म्हणजे इंटरनल एनर्जी आयडियल गॅससाठी जेव्हा आयडियल गॅस मेन्शन केला जाईल त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा केव्हा आयडियल गॅस मेन्शन केला जातो ती कन्सेप्ट इंटरनल एनर्जीवरती डिपेंड असते. आयडियल गॅस इंटरनल एनर्जी, आयडियल गॅस जेव्हा मेन्शन केला जातो त्या आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी ही टेम्परेचरवरती डिपेंड केली जाते. फॉर आयडियल गॅस इट इज डिपेंड्स ओनली अपॉन टेम्परेचर. ओके, इज इक्वल्स टू डिपेंड्स अपॉन आयडियल गॅस. यू म्हणजे इंटरनल एनर्जी. फॉर आयडियल गॅस इट इज डिपेंड्स ओनली अपॉन टेम्परेचर. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. या गोष्टी तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायला शिका. मग जेव्हा आपण याचं कॅल्क्युलेशन करतो, जेव्हा याचं आपण ऑब्झर्वेशन करतो, या ऑब्झर्वेशनमध्ये काही कन्सेप्ट येत असतात. त्या कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या आहेत. आता काय कन्सेप्ट आहेत? आत्ताच आपण शिकलेलो आहोत. काय शिकलो? एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. बघा, एन्थाल्पी काय आहे? स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन म्हणजे काय? इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. कारण त्याच्यामध्ये इट इज नॉट डिपेंड्स अपॉन पाथ. Enthalpy is completely depends upon initial state and final state of the system. It is not depend on the path followed by the system. Enthalpy कुठल्या रस्त्याने चालले याच्याशी काही देणे घेणं ठेवत नाही. फक्त त्याचा इनिशियल काय आहे? पाथवरती. इट इज इंडिपेंडंट ऑन पाथ. इट इज ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. त्याच्यासाठी आपण एक छोटासा ग्राफ काढू. हा ग्राफ आहे. या ठिकाणी प्रेशर मेन्शन करतो आहे. या ठिकाणी व्हॉल्यूम मेन्शन करतो आहे. हा एक स्टेट ऑफ सिस्टीम ए आहे. या ठिकाणी इथून इथं आला, याला आपण बी म्हणू. याचं प्रेशर पी. या ठिकाणचे प्रेशरचे काय असेल ते, इथं व्हॉल्यूम आला, या ठिकाणी व्हॉल्यूम, म्हणजे या ठिकाणी चेंज आला. त्याच्यानंतर जेव्हा सिस्टीम या डायरेक्शनने मूव्ह होईल त्यावेळेस, किंवा या डायरेक्शनने होईल, म्हणजे इथं ए आहे, इथं बी आहे, त्यांना या पाथशी, दिस पाथ किंवा या पाथ किंवा या पाथशी काही देणं घेणं नाही. इट इज ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. आणि म्हणून आपण या ठिकाणी डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1, इवन डेल्टा एच इज इक्वल टू H फायनल मायनस H इनिशियल असं सुद्धा रिप्रेझेंट करत असतो. कारण का? H2 म्हणजे काय? इथली जी एन्थाल्पी आहे, इनिशियल एन्थाल्पी, इथली एन्थाल्पी काय येईल? H1, इथली एन्थाल्पी काय येईल? H2, इवन इथली एन्थाल्पी असेल इनिशियल, इथली एन्थाल्पी असेल फायनल. तर फायनल मायनस इनिशियल अशा प्रकारे आपण एन्थाल्पी कॅल्क्युलेट करतो. पण एन्थाल्पी डेल्टा एच इन सायक्लिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस डेल्टा एच इज इक्वल टू, आपण काय म्हटलं? H2 मायनस H1, किंवा डेल्टा एच इज इक्वल टू काय म्हणलं? HF मायनस HI. आता सायक्लिक आहे, म्हणजे सायक्लिक म्हणजे काय? इथून सुरुवात झाली, सायक्लिक इथून सुरुवात झाली, इट इज इनिशियल अँड वन रिटर्न इन टू इट्स ओरिजिनल वन. दॅट इज अ सायक्लिक पाथ. म्हणजे इनिशियल H1 इज इक्वल टू H2 किंवा HF इज इक्वल टू HI. ह्या जर दोन व्हॅल्यू सेम असतील तर डेल्टा एचची व्हॅल्यू येते 0. म्हणून सायक्लिक प्रोसेससाठी एन्थाल्पी ही 0 असते. त्याचबरोबर एच म्हणजे कोण? एन्थाल्पी
इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एंथैल्पी कशी प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इट इज अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. देअरफॉर एंथैल्पी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. क्वांटिटी जर वाढली तर त्यानुसार एंथैल्पी वाढते. क्वांटिटी जर कमी झाली तर एंथैल्पी कमी होत असते. तर अशा प्रकारच्या या सगळ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता काही वेळासाठी थांबायचं आहे, काही वेळासाठी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट मी घेऊन येणार आहे, एंथैल्पी इन टर्म्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कदाचित या कन्सेप्ट सगळ्या कळाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे? एंथैल्पी इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे द फंक्शन किंवा द सिस्टीम इट इज डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. तर त्यासाठी आपण या ठिकाणी थांबू. परत एक वेळेस मी थांबू. ओके, थँक्यू.